राहगीर की बेल्ट से पिटाई कर उसे लूटा गया है। पांचपावली पुलिस ने इस मामले में 4 आरोपियों को गिरफ्तार किया है। आरोपियों की पहचान जगदीश गोखले उम्र 25 साल, यश डबला उम्र 23 साल, बिट्टू चौरे उम्र 25 साल और लकी एडीवार उम्र 22 साल के रूप में हुई है। सभी तांडापेट निवासी है। मंगलवार को दिन दहाड़े आरोपियों ने बस्ती के लंकेश देवाजी धकाते उम्र 30 साल को गाली गलौज कर उसकी लात घुसों और पेट से पिटाई की। इसके बाद आरोपी उसका दोपहिया वाहन, 2 मोबाइल फोन और दस्तावेज सहित कुल 1.25 लाख रुपए का सामान छीनकर भाग गया। घटना के तुरंत बाद अपराध शाखा के यूनिट क्रमांक 3 ने आरोपियों को गिरफ्तार कर पांचपावली थाने के हवाले कर दिया। बुधवार को आरोपियों को अदालत में पेश किया गया। ये कार्यवाही पुलिस की तत्परता और कड़ी निगरानी का परिणाम रही। बरोबर आहे। लोकेश धकाते आपल्या गाडीने भरतवाडा दुर्गानगर येथे जात असताना यश डवल्या नावाचा एक क्रिमिनल आहे, त्यांनी त्याला रस्त्यावर अडवलं बांगलादेशला, लुक्का चौकात घेतलं। त्या ठिकाणी जगदीश गोखलेला फोन करून बोलवलं। जगदीश गोखलेवर पण 27-28 गुन्हे आहेत। तो 2 लोकांना घेऊन आला, ते बिट्टू चौरे आणि लकी एडेचाल म्हणजे सोनवणे। त्या सर्वांनी मिळून त्या लुक्का चौकातून त्या मोटरसायकलने त्याला बसवले। जबरदस्तीने पैसे मागत होते, तो पैसे नाही दिला। त्याच्यामुळे त्याला कलकत्ता रेल्वे लाईन बांगलादेश तिथं घेऊन गेले आणि जगदीश गोखले हा चायना मेडचा चाकू दाखवला। पैसे दे म्हणलं। त्यावेळेला त्याच्याकडे पैसे नव्हते, तर त्याची मोटरसायकल हिसकावले, त्याच्याकडे 2 मोबाईल हिसकावले, त्याच्याकडे टूल किट होता 5,000चा, म्हणजे टोटल 1,30,000चा मुद्देमाल जबरीने हिसकावून पट्ट्याने मारले। त्या शरीरावर पट्ट्या बेल्ट जो राहतो त्याच्याने मारले आणि चायना मेड चाकू दाखवून हे सर्व प्रकार झालेले आहे। त्याच्यामुळे त्याच्यावर मारहाण करून जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला। 24 तासाच्या आतमध्ये सध्या 3 आरोपी अरेस्ट आहेत। त्यांच्याकडून सर्व गुन्ह्यात वापरलेला मुद्देमाल आणि जबरीने चोरीने नेलेला मुद्देमाल सर्व जप्त केलेले आहे। आता एक आरोपी बाकी आहे, त्याला पण लवकरच अटक करू। आणि हे लोक भाईगिरी करण्याच्या प्रयत्नात आहे, त्यांना पण भाईगिरी होऊ देणार नाही। कायदेशीर कारवाई करून त्यांना प्रिव्हेंटिव्ह करू, त्यांना पुढील कायदेशीर कडक कारवाई करू। ते पूर्ण सर्व क्रिमिनल रेकॉर्डचे आहेत। जबरी चोरी आहे, 302, 307 सारखे गुन्हे आहेत त्यांच्यावर, खंडणीसारखे गुन्हे आहेत। त्याच्यामुळे त्यांच्यावर आमचा आता वॉच आहे, अटक केलेली आहे त्यांना। पुढील कडक कायदेशीर कारवाई करू। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ निशा पंजवानी की रिपोर्ट।